शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या शेतामध्ये मल्चिंगवर कोणतंही पीक करायचंय, पण खास करून टोमॅटो पीक करायचंय का? तर आज तुमच्यासाठी घेऊन आलोय टोमॅटोचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढीसाठी एक महत्त्वाचं आणि जबरदस्त नियोजन. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, आपला शेतकरी आता टोमॅटो पिकाच्या लागवडीच्या तयारीत आहे. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, की टोमॅटो पिकाचं उत्पादन घेत असताना सुरुवातीच्या काळातच रोपांची जोमदार जबरदस्त वाढ होणं गरजेचं आहे. पांढऱ्या मुळ्या, फुटवा, ग्रीनरी शायनिंग आणि एकंदरीतच काय, सुरुवातीच्या काळामध्येच रोगशोषक किडी, थ्रिप्स, मावा, तुडतुडे असेल, अळी असेल, नागाळी असेल, पांढरी माशी असेल, याच्यावर जर कंट्रोल मिळवला नाही ना, तर उत्पादनामध्ये घट दिसून येते. आता कशी, तर एक घरगुती उदाहरण देतो. होतं काय, आपलं एक लहान बाळ आहे. ह्या लहान बाळाला आपण काय करतो, की दवाखान्यामध्ये घेऊन पल्स पोलिओचा डोस देतो असतो. हा का देतो माहितीये का, की पुढे जाऊन आपल्या मुलाला, आपल्या लहान बाळाला पुढे जाऊन अपंगत्व आलं नाही पाहिजे, काही विकलांगपणा आला नाही पाहिजे. मग हीच काळजी आपल्याला आपल्या टोमॅटोच्या छोट्याल्या रोपांची घ्यायची. तर आजचं हे उदाहरण कोणतं आहे माहितीये का, की टोमॅटोची रोपं घरी आणल्यानंतर आपल्याला ह्या टोमॅटोच्या रोपाला लागवडीच्या आधी 2 दिवस आधी एक महत्वाची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. आणि ही ट्रीटमेंट आहे FMC कंपनीच्या व्हेरीमार्क ह्या औषधाची, कीटकनाशकाची. होय, आता तुम्ही म्हणाल कसं करायचंय, काय करायचंय आणि ह्यामुळे होणारे जबरदस्त फायदे. तर लक्षात घ्या, इथं पाहू शकता आपल्याकडे आहे 2 ट्रे. हा ट्रीटमेंट न केलेला प्लॉट ट्रे आणि हा आहे ट्रीटमेंट केलेला ट्रे. यामध्ये तुम्हाला साम्य दिसून येत असणार आहे. काय दिसतंय, तर याची ग्रोथ ही आहे तशीच आहे, पण ज्यावेळेस आपण FMCचं व्हेरीमार्क हे औषध इथं वापरल्यामुळं कॅनोपी जबरदस्त आहे, फुटवा आहे, हाईट आहे, काळुकी आहे आणि पांढऱ्या मुळ्यांची संख्या ही जास्त प्रमाणे, म्हणजे आपण काय म्हणतो, तो जारवा आहे हा 1 नंबर क्वालिटी वाईज टिकून आहे. आता हे तुम्हाला लाईव्ह तुमच्या डोळ्याने दिसल फरक, असं उदाहरण आपण ठेवलेलं आहे. टोमॅटोची लागवड देखील करायची आहे, पण एक काळजी जी सांगणार आहे, तर ती म्हणजे लागवडीच्या आधी 2 दिवस आपल्याला हे FMCचं व्हेरीमार्क आहे, तर हे औषध वापरायचं तरी कसं. तर आपल्याकडं एक बकेट असेल, एक बॅरेल असेल, ज्यामध्ये 30 ते 35 लिटर पाणी आपल्याला घ्यायचं आणि व्हेरीमार्क हे औषध आहे, कीटकनाशक, हे 300 मिली याप्रमाणे त्यामध्ये घेऊन प्रत्येक ट्रेला तुम्हाला ड्रिंचिंग करायची. आता ड्रिंचिंग कशी कराल, तर आपल्याकडे ज्या झाऱ्या राहतात, नर्सरीमध्ये आपण रोपं आणायला गेल्यानंतर ज्या झाऱ्या दिसतात आपल्याला, त्याच टाईपची एक झारी आणायची. ती त्या 30 ते 35 लिटर पाण्यामध्ये ही झारी भरून घ्या आणि वरून शेंड्यापासून तर खाली मुळ्यांपर्यंत आपल्याला ही ड्रिंचिंग करायची. जेणेकरून काय होणार आहे, सुरुवातीला जसं सांगितलं तसं लहान बाळाला पुढे जाऊन जे अपंगत्व येणार नाही, तसंच पल्स पोलिओ दिल्यानंतर, तसंच तुम्ही FMCचं व्हेरीमार्क प्रोडक्ट वापरल्यानंतर तुमच्या टोमॅटोच्या छोट्याल्या रोपाला सुरुवातीलाच ही ट्रीटमेंट केली असता जबरदस्त डेव्हलपमेंट झालेली बघायला मिळणार. आता ट्रीटमेंट आणि अनट्रीटमेंट केलेला प्लॉट तुम्हाला दिसतोय. आता आपण ज्या वेळेस FMCचं हे जे काही व्हेरीमार्क आहे, हे याला ड्रिंचिंग केल्यानंतर काय दिसून आलंय, पांढऱ्या मुळ्यांची संख्या, जारवा म्हणतो आपण, हाईट असेल, कॅनोपी असेल, फुटवा असेल, हा जास्त प्रमाणे दिसून आलेला आहे. आणि एकंदरीतच काय, सुरुवातीलाच आपण नागाळीवर कंट्रोल मिळवला, पांढरी माशीवर कंट्रोल मिळवलेला आहे आणि एकंदरीत तुडतुड्यांवर कंट्रोल मिळवलेला आहे. लक्षात घ्या, सुरुवातीलाच ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर टोमॅटो पिकाचं उत्पादन भरघोस घेऊ शकतो. सध्या मार्केटमध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या ज्या आपण म्हणू शकतो की अपेक्षा असतात, की आम्हाला टोमॅटोचं भरघोस उत्पादन मिळालं पाहिजे, तर ते एका गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि त्यांचे प्लॉट फेल जातात. तर ती गोष्ट आहे माहिती आहे का, की सुरुवातीला ड्रिंचिंग करायची 2 दिवस लागवडीच्या आधी, आणि ही करते वेळी आपल्याला वापरायचे FMCचं व्हेरीमार्क हेच प्रोडक्ट. आता तुम्हाला हे FMCचं व्हेरीमार्क प्रोडक्ट कुठेही बाजारामध्ये मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यात कोणत्याही कृषी सेवा दुकानामध्ये गेले तर तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यांच्याकडून घेऊ शकता. पण काही शेतकरी असे की ज्यांच्याकडे उपलब्ध होत नाही, तर आणि अधिक काही माहिती त्यांना पाहिजे असते, तर त्यासाठी मी कंपनीचे प्रतिनिधी आहेत देशमुख साहेब, यांचा नंबर देतोय, यावर फोन करा आणि त्यांच्याकडनं तुमच्या शंका आहेत तर ह्या जाणून घ्या.
पण टोमॅटोचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचंय तर FMCच्या व्हेरीमार्क शिवाय पर्याय नाही. ही टोमॅटो लागवड उत्पादक शेतकऱ्यांनी नोंद घ्या. धन्यवाद.